ऑन करा. ओके ओके, वेलकम एव्हरीबडी वन्स अगेन. तुलसी इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण जसं मागच्या 7-8 दिवसांपासून MSCITचं जे बुक आहे ते जास्त टेक्निकल गोष्टींमध्ये न पडता एकदम सोप्या भाषेमध्ये आपण इथे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत टोटल 9 चॅप्टर्स आहेत, त्याच्यापैकी जवळपास 8 चॅप्टर्स आपण कंप्लीट केलेत. ॲक्च्युली 8वं चॅप्टर आपलं सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये पण आपण आतापर्यंत कम्युनिकेशन आणि नेटवर्क्स, त्याच्यामध्ये कम्युनिकेशन चॅनल्स, कनेक्टिव्हिटी, कनेक्शन डिव्हायसेस, नेटवर्क्स, त्याच्यानंतर कम्युनिकेशन सिस्टम, या गोष्टी आपण आतापर्यंत बघितल्या आहेत. तर ज्यांनी मागचं सेशन अटेंड केलं नसेल त्यांनी यूट्यूबवरती जाऊन ते चेक करू शकता तुम्ही, आणि त्या ठिकाणी ते समजून घेऊ शकता. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर उद्याच्या लेक्चरमध्ये परत तुम्ही विचारू शकता. ओके, तर आपण कम्युनिकेशन चॅनल्स, कनेक्टिंग डिव्हायसेस, ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत बघितल्या. आपण डेटा ट्रान्समिशन आपण बघितलं, मोबाईल ऑफिससाठी कसा वापरता येईल. आणि आज जे आहे तर आपल्याला आजचं जे सेशन आहे त्याच्यामधला टॉपिक नेटवर्क पासून आपण सुरू करू. ओके, तर नेटवर्क जे आहे पेज नंबर 186 MSCITच्या बुकमध्ये 186 पेज नंबरवरती आहे नेटवर्क्स. आता इथे ज्यांच्याकडे बुक नाही आहे त्यांच्यासाठी मी इथे पण सर्च करतो, जे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसेल. नेटवर्क्स असं जर तुम्ही सर्च केलं इंटरनेटवरती तर इथे इमेजेस जर आपण बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल अशा प्रकारचे नेटवर्क्स असतात. एक्झॅक्ट कोणता इमेज तुम्हाला पटकन लक्षात येईल. ओके, सिम्पलचं हे त्याचे काही प्रकार याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत. तर अशा प्रकारचे नेटवर्क असतात. आणि सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, नेटवर्क म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त कम्प्युटर्स जेव्हा आपण एकमेकांना जोडतो, आणि कावर जोडतो तर त्याच्यातली माहितीची देवाणघेवाण आपल्याला करता येईल, म्हणजेच डेटा ट्रान्समिशन आपल्याला करता येईल. म्हणजे एका कम्प्युटरमधल्या फाईल्स दुसऱ्या कम्प्युटरमध्ये किंवा त्या कम्प्युटरमधल्या फाईल्स आपल्या कम्प्युटरमध्ये आपल्याला बघता येतील. त्यासाठी आपण जेव्हा कम्प्युटर्स एकमेकांना जोडतो तर ते जे जाळं तयार होतं कम्प्युटर्सचं त्याला आपण नेटवर्क असं म्हणतो. ओके, त्याच्यामध्ये टर्मिनॉलॉजी हा एक दुसरा कन्सेप्ट आहे किंवा त्याचा पुढचा टॉपिक आहे. टर्मिनॉलॉजीमध्ये काही कम्प्युटर नेटवर्कचे वर्णन करण्यासाठी काही खास संज्ञांचा वापर केला जातो. त्यामध्ये खालील संज्ञांचा समावेश होतो. टर्मिनॉलॉजी म्हणजेच काय, तर वेगवेगळे त्याच्यामध्ये जे आपण टर्म्स वापरतो, म्हणजे नेटवर्कला डिस्क्राईब करण्यासाठी जे आपण जे काही महत्वाचे शब्द वापरतो आपण त्याला टर्मिनॉलॉजी असं आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये काय काय आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला नोड दिलेलं आहे. नोड म्हणजे काय, तर नेटवर्कशी जोडले गेलेले कुठलेही साधन, ते एखादा कम्प्युटर, प्रिंटर अथवा डेटा स्टोरेज डिव्हाइस असू शकतं. जसं की आता इथे जर आपण बघितलं तर हे नेटवर्क आपल्याला एक दिसतंय, ज्याच्यामध्ये की राउटरच्या मदतीने हे एक लॅपटॉप जोडलेला आहे, हे कम्प्युटर जोडलेलं आहे, प्रिंटर जोडलेलं आहे, किंवा मग मोबाईल जोडलेला आहे. तर हे सगळे जे आहे म्हणजे शेवटचं टोक, त्या नेटवर्कला जोडलेलं शेवटचं टोक जे काही असेल त्याला आपण नोड असं म्हणतो. त्याच्यानंतर असतं क्लायंट. क्लायंट हा नोड इतर नोड मधील स्त्रोत वापरतो अथवा त्यांची मागणी करतो. क्लायंट असे नोड्स असतात की जे दुसऱ्या कम्प्युटरचे किंवा दुसऱ्या नोडला उपलब्ध असलेले सोर्सेस वापरतात. सोर्सेस म्हणजे काय, की जसं आता इथे 2 कम्प्युटर आपल्याला दिसतात, ठीक आहे, त्यातल्या एका कम्प्युटरला हे प्रिंटर जोडलेलं आहे आणि दुसरं कम्प्युटर जे आहे म्हणजे हे कम्प्युटर या कम्प्युटरचं प्रिंटर वापरत आहे. याचं स्वतःचं प्रिंटर नाही आहे, पण याला जोडलेलं प्रिंटर हे कम्प्युटर नेटवर्कच्या माध्यमातून वापरत आहे. तर अशा वेळेस या कम्प्युटरला आपण क्लायंट म्हणू. लक्षात येत आहे का सगळ्यांना? हो. जर एखादी गोष्ट नाही समजली तर मला लगेच विचारा, मी वेगळ्या पद्धतीने परत समजून सांगतो. ओके, तर याला आपण क्लायंट असं म्हणतो. आणि सर्व्हर कशाला म्हणतो, तर आपण जो महत्वाचा कम्प्युटर आहे किंवा ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल सगळे रिसोर्सेस जोडलेले आहे, जसे की या बाबतीत प्रिंटरचा जर विचार केला तर या कम्प्युटरला जोडलेला आहे,
त्याच्यामुळे त्याला आपण सर्व्हर म्हणतो. आणि बाकीचे सगळे त्या सर्व्हरवरचं प्रिंटर वापरतात, त्याच्यामुळे बाकी सगळे मग क्लायंट असं आपण त्यांना म्हणतो. त्याच्यानंतर आहे डिरेक्टरी सर्व्हर. डिरेक्टरी सर्व्हर हे एक विशेष सर्व्हर आहे जे एखाद्या संपूर्ण नेटवर्कसाठी उपभोक्त्यांची खाती वगैरे माहिती स्त्रोतांचे व्यवस्थापन करते. डायरेक्टरी सर्व्हर म्हणजे जसं डायरेक्टरी असतं, टेलिफोन डायरेक्टरी असायची पहिले, त्याच्यामध्ये सगळ्यांचे महत्त्वाचे नंबर्स त्या पुस्तकामध्ये असायचे, तसंच डायरेक्टरी सर्व्हर म्हणजे काय तर एखाद्या नेटवर्कमध्ये जेवढे काही वेगवेगळे डिव्हाइसेस जोडलेले आहेत त्या सगळ्यांचा एक काय म्हणतील त्याला, त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी किंवा कोणतं कुठे जोडलेलं आहे काय त्याची माहिती देणारा जो सर्व्हर आहे त्याला आपण डायरेक्टरी सर्व्हर असं म्हणतो. त्याच्यानंतर असतं त्याच्यामध्ये होस्ट. होस्ट म्हणजे एखाद्या नेटवर्कला जोडलेली व त्यातील माहिती स्त्रोत उपलब्ध करून देऊ शकणारी कम्प्युटर सिस्टम. होस्ट म्हणजे काय तर एखादा कम्प्युटर जे की बाकीच्या डिव्हाइसेसला कम्युनिकेट करून ज्या क्लायंटला जी गोष्ट लागते त्याला ते उपलब्ध करून देणं, त्याला आपण होस्ट म्हणतो. आता हे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर एखादा कार्यक्रम जेव्हा आपण ऑर्गनाईज करतो, आपल्या घरामध्ये एखादा कार्यक्रम असतो तर आपण स्वतः त्या ठिकाणी होस्ट असतो आणि येणारे जे लोक आहेत ते गेस्ट असतात. लक्षात. तसं इथे पण जे महत्वाचं कम्प्युटर आहे ज्याला सगळे रिसोर्सेस, मग ते प्रिंटर असेल बाकीचे डिव्हाइसेस असतील ते जोडलेले आहे आणि तो क्लायंट्सला सगळी माहिती पुरवतो, त्याला होस्ट असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे राउटर. राउटर म्हणजे एका नेटवर्कमधील डेटा पॅकेट्स दुसऱ्या नेटवर्कमधील इच्छित ठिकाणी घेऊन जाणारा किंवा तिकडे सरकवणारा नोड. आता जसं इथे हे राउटर आपल्याला दिसतंय, आता इकडे ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आपण त्याला म्हणतो, हे पण आपली आधीच्या लेक्चर्समध्ये आपण बघितलंय. तर हे राउटरचं काय काम असतं की इकडची माहिती म्हणजे हे एक नेटवर्क आहे जे की या राउटरला कनेक्ट आहे, मग परत इकडे एखादं राउटर असू शकतं किंवा आणखीन वेगवेगळे राउटर असू शकतात. म्हणजे जर इथे त्याची इमेज जर दिसत असेल आपल्याला, जसं की इथे दिसतंय, हे समजा एक एक राउटर आहेत आणि त्या राउटरच्या अंडर मग परत इथे वेगवेगळे कम्प्युटर्स आहेत. तर राउटर एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरल्या जातात. ओके. त्याच्यानंतर स्विच असतं. अच्छा, या प्रत्येकाचं तुम्हाला राउटर ऍक्च्युअल कसे असतात मी दाखवतो इथे तुम्हाला. राउटर जर तुम्ही सर्च केला तर अशा प्रकारचे हे राउटर्स असतात, ज्याला आपण वायफाय सुद्धा कनेक्ट करू शकतो. ओके. त्याच्यानंतर स्विच असतं, ते पण मी ते तुम्हाला दाखवतो. स्विच नेटवर्क मधलं स्विच, एक मिनिट. ओके, हे अशा प्रकारचे स्विच असतात. तुम्ही आपल्या लॅबमध्ये जरी बघितलं तर या ठिकाणी सरस्वतीची मूर्ती आहे आपल्या लॅबमध्ये किंवा मग घड्याळीच्या सरळ खाली तुम्ही आल्याच्या नंतर बघू शकता त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्विच आपण ठेवलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून काय सगळे कम्प्युटर्स लॅबमध्ये एकमेकांशी कनेक्ट होतात, तर त्याला आपण स्विच असं म्हणतो. ओके. त्यानंतर नेटवर्क इंटरफेस कार्ड, ज्याला आपण NIC असं पण म्हणतो. आता हे काय असतं आपण इथे मी तुम्हाला दाखवतो. नेटवर्क इंटरफेस कार्ड. तर हे अशा प्रकारचे कार्ड असतात, ज्याच्या हे कधी वापरतो आपण तर बऱ्याच वेळेस काही कम्प्युटर्समध्ये स्वतःचं लॅन कनेक्शन करण्याची त्याच्यामध्ये क्षमता नसते, तर त्याला अशा प्रकारचे एक्सटर्नल आपण NIC म्हणजेच नेटवर्क इंटरफेस कार्ड जोडून आणि मग वायफायच्या मदतीने किंवा मग डायरेक्ट केबलच्या मदतीने इंटरनेट किंवा नेटवर्कमध्ये आपण त्याला घेऊ शकतो, त्याला आपण NIC असं म्हणतो. त्यानंतर नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला दिलेलं आहे, NOS. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम काय हे पण आपण बघितलं, Windows 7, Windows 11 या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टम किंवा त्यांची माहिती आपण घेतली. तर इथे एक नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला दिलेलं आहे. ते काय असतं तर ऍक्च्युली ते नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे एका सर्व्हरवरती तुमचं ते ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल केलेलं असतं. प्रत्येक कम्प्युटरवर ते करायची गरज पडत नाही, एकाच सर्व्हरवर केलेलं असतं आणि मग तिथून प्रत्येक क्लायंटला ते ऑपरेटिंग सिस्टम जे आहे ते वापरता येतं, त्याला आपण नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचं त्याच्यामध्ये टॉपिक आहे किंवा सब टॉपिक ज्याला म्हणता येईल नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर.
नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर कोण असतं, तर प्रत्यक्षात असा व्यक्ती की जो त्या नेटवर्कचं पूर्ण माहिती त्याला असते आणि त्या नेटवर्कचा तो सांभाळ करत असतो. ओके, कोणाला कोणती फाईल बघता यायला पाहिजे किंवा कोणतं प्रिंटर कोणाला वापरता यायला पाहिजे किंवा नाही, किंवा हे जे सगळं कनेक्शन आहे अशा प्रकारचं, हे सगळं बघणं त्या व्यक्तीचं काम असतं. ते नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून पण जॉब किंवा त्या प्रकारचं काम आपल्याला मिळू शकतं जर आपल्याला नेटवर्किंग बद्दल व्यवस्थित माहिती असेल तर. आणि जसं मी तुम्हाला सांगतोय की प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट जी आहे जी तुम्ही ते शिकताय त्याच्यातून जॉब पर्यंत कसं पोहोचता येईल किंवा त्याच्यामध्ये करिअरचे काय ऑप्शन्स आहे हे पण मी तुम्हाला सोबत सोबत सांगतो, किंवा प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी पुस्तकामध्ये तुम्हाला ते दिलेलं आहे. तर एकतर तुम्ही ऑनलाईन व्हिडिओज पण बघू शकता, आधीचे सेशन्स करू शकता अटेंड आपल्या चॅनलवरती किंवा पुस्तक मिळाल्याच्या नंतर त्याच्यातून पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी वाचता येतील. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्हाला नेटवर्कचे प्रकार दिलेले आहेत. जसं आपण आता बघितलं नेटवर्क आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात, तर या नेटवर्कचे काही प्रकार सुद्धा आहेत. आणि त्यातला पहिला जो प्रकार इथे दिलाय तो म्हणजे लोकल एरिया नेटवर्क, ज्याला आपण लॅन असं म्हणतो. लोकल एरिया नेटवर्क. लोकल एरिया नेटवर्क शक्यतो एकाच रूम मध्ये किंवा जवळजवळ जेव्हा कम्प्युटर्स एकमेकांना जोडल्या जातात त्याला आपण लोकल एरिया नेटवर्क असं म्हणत असतो. जसं की कॉलेजमध्ये किंवा एखाद्या जसं आपल्या पण क्लासमध्ये सगळे कम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले आहेत, तर या प्रकारच्या नेटवर्कला आपण लॅन असं म्हणतो. आता इथे तुम्हाला पेज नंबर 188 त्याच्यामध्ये इथे तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल चित्राच्या स्वरूपात दाखवलेलं आहे, ते पण तुम्हाला चेक करता येईल. तर याच्यामध्ये अजून एक दुसरा प्रकार जो आहे तो होम नेटवर्क आहे. लोकल एरिया नेटवर्क आपण बघितलं तसंच असतं होम नेटवर्क. होम नेटवर्क म्हणजेच काय, नावावरनं पण तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा एकाच घरामध्ये जर खूप सारे डिव्हाइसेस एकमेकांना जोडले असतील आणि नेटवर्क जर तयार होत असेल तर त्याला आपण होम नेटवर्क असं म्हणतो. जसं की इथे या चित्रात तुम्हाला दिसतंय, एक ISP आहे किंवा इंटरनेटचं एक कनेक्शन आलेलं आहे इथपर्यंत, आणि त्या मोडेम मधून राउटर आहे, स्विच आहे, या गोष्टींचा वापर करून वेगवेगळ्या 2-3 रूम मधला सपोज कम्प्युटर जोडलेलं आहे किंवा टेलिफोन, लॅपटॉप, मोबाईल सगळं एकच इंटरनेटचं कनेक्शन वापरताय, तर तेव्हा अशा नेटवर्कला आपण होम नेटवर्क असं म्हणत असतो. ओके, हे लक्षात येते सगळ्यांना? येस येस सर. ओके, गुड. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे नेटवर्कचा त्याला आपण वायरलेस लॅन असं म्हणतो. वायरलेस लॅन म्हणजे लॅनचाच प्रकार आहे, पण त्याच्यामध्ये फक्त काय तर वायरलेस पद्धतीने सगळं कनेक्शन त्याच्यामध्ये असतं. वायरलेस लॅन जसं याच्यासाठी तुम्हाला इथे वायरलेस अडॅप्टर एक दिलेलं आहे. वायरलेस लॅन शक्यतो अशा प्रकारे काम करतं, ज्याच्यामध्ये की एक ऍक्सेस पॉईंट असतो, राउटर किंवा मोडेम असू शकतो, ज्याला वायफाय च्या द्वारे आपण कनेक्ट करतो, आणि मग ते त्याचा वापर करून आपण वेगवेगळे लॅपटॉप्स किंवा डेस्कटॉप किंवा घड्याळ असेल किंवा मग स्मार्ट वॉच म्हणतो आपण याला, किंवा मग मोबाईल असतील, ते सगळे जेव्हा आपण वायरलेस पद्धतीने कनेक्ट करतो आणि जे लॅन आपण तयार करतो त्याला आपण वायरलेस लॅन असं म्हणतो. त्यासाठी तुम्ही ऍक्सेस पॉईंट म्हणून हॉटस्पॉट पण वापरू शकता. म्हणजे सपोज मित्रांमध्ये तुम्ही कुठेतरी बसले आणि एखाद्या मित्राकडे इंटरनेटची सुविधा आहे आणि त्यांनी हॉटस्पॉट ऑन केलं आणि तुम्ही 4-5 जणांनी त्या मोबाईलचं हॉटस्पॉट वापरायला सुरुवात केली, तर त्या ठिकाणी जे नेटवर्क तयार झालं, 5-6 मोबाईल जे एकमेकांना कनेक्ट झाले, तर त्याला सुद्धा आपण वायरलेस लॅन असं म्हणू शकतो. ओके, त्याच्यानंतर आहे पर्सनल एरिया नेटवर्क. पर्सनल एरिया नेटवर्क पण इथे मी तुम्हाला दाखवतो. ज्यांच्याकडे बुक असेल ते बुकमध्येही बघू शकता. पर्सनल एरिया नेटवर्क हे अशा प्रकारचे असतात. पर्सनल एरिया नेटवर्क ज्याच्यामध्ये की शक्यतो एकच कम्प्युटर किंवा एकाच कम्प्युटरला जेव्हा वेगवेगळे डिव्हाइसेस आपण जोडतो, जसं की आता हे एक पर्सनल कम्प्युटर आहे, मग त्याला मी हेडफोन जोडला किंवा कीबोर्ड, माऊस, जे काही कनेक्शन्स त्या एकाच कम्प्युटरला आपण केले वेगवेगळे, त्याला आपण मग पर्सनल एरिया नेटवर्क असं म्हणत असतो. ओके, किंवा एकच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी जर कम्प्युटर वापरत असेल
तर त्याला सुद्धा आपण पर्सनल एरिया नेटवर्क म्हणतो. पर्सनल म्हणजेच नावावरनं जसं आपल्या लक्षात येतं की एका पर्टिक्युलर एका व्यक्तीचं ते नेटवर्क असू शकतं. ठीक आहे. तर हे आपण लॅनचे काही प्रकार बघितले आणि त्यालाच पर्सनल एरिया नेटवर्कलाच आपण पॅन सुद्धा म्हणतो. PAN त्याचा फुल फॉर्म. जसं LAN लॅन, PAN पॅन, तसंच अजून पण पुढे आहे ज्याला आपण मॅन असं म्हणतो. हे नावं ऐकायला तुम्हाला वेगळे वाटतील, लॅन, पॅन, मॅन, पण हे नेटवर्क एरियाचे काही प्रकार आहेत, नेटवर्कचे काही प्रकार आहेत. आता पुढचा जो प्रकार आहे याच्यामध्ये त्याला आपण मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क असं म्हणतो. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आणि हे जे नेटवर्क्स आहेत तर हे ऍक्च्युली वेगवेगळे लॅन, जसं या इमेजमध्ये ते तुम्हाला दिसतंय. लॅन लक्षात आलं आपण सुरुवातीला बघितलं की छोट्या रूममध्ये किंवा एखादं कॉलेज आहे तेवढ्या कॉलेजमधले सगळे कम्प्युटर्स एकमेकांना जोडले की लॅन तयार होतो. आणि मग वेगवेगळ्या कॉलेजेसमधले किंवा वेगवेगळ्या छोटे छोटे लॅन जेव्हा मुख्य कोणत्या तरी एका मोठ्या नेटवर्कला जोडल्या जातात, त्याला आपण शक्यतो मोठं शहर असेल की त्यातले सगळे कम्प्युटर्सचा जर आपण विचार केला तर त्या शहरातून बाहेर जाणारं एक कनेक्शन असेल त्याला आपण मॅन असं म्हणतो. ठीक आहे. आणि याचा पल्ला जो आहे किंवा याचा एरियाचा जर आपण विचार केला तर 100 मैलापर्यंत ते असू शकतं. ओके. त्याच्यानंतर आहे वाईड एरिया नेटवर्क, ज्याला आपण वॅन असं म्हणतो. वाईड एरिया नेटवर्क. वाईड एरिया नेटवर्क म्हणजे परत त्याच्यापेक्षाही मोठं, की जसं इथे तुम्हाला जर आपण बघितलं तर मेट्रोपॉलिटन एरिया त्याच्यापेक्षा मोठं वॅन असतं मग वाईड एरिया नेटवर्क. म्हणजे एका देशभरामध्ये पूर्ण, जसं मेट्रोपॉलिटन जर आपण विचार केला तर एक सिटी आणि दुसरी सिटीला जोडणारं जे कनेक्शन आहे त्याला आपण मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हणतो. पण तेच जेव्हा खूप साऱ्या सिटीज असतील आणि त्या एका देशाभरातल्या वेगवेगळ्या सगळ्या सिटीज असतील तर त्यासाठी जे आपण नेटवर्क वापरतो किंवा तिथे जे नेटवर्क तयार होतो त्याला आपण वाईड एरिया नेटवर्क असं म्हणतो. आणि याचं जे एरिया जो आहे तो 100 माइल्सपेक्षा मोठं जेव्हा कनेक्शन असतं तेव्हा त्याला आपण वाईड एरिया नेटवर्क असं म्हणतो. ओके. तर इथे परत तुम्हाला काही टिप्स वगैरे पण दिलेले आहेत. फायरवॉलचा वापर करा, खोटे फसवे हॉटस्पॉट टाळा. ओके. आता हे थोडक्यात सांगतो, डिटेल तुम्ही तिथे वाचा. काय होतं, बऱ्याच वेळेस आपण कुठे मोबाईल आणि प्रवास करताना मोबाईलचं वायफाय सहज आपण चालू करतो गर्दीच्या ठिकाणी किंवा अशा ठिकाणी बस स्टॉपवरती वगैरे कुठे, आणि आपल्या लक्षात येतं की वायफायचं सिग्नल अवेलेबल आहे किंवा वायफायचं कनेक्शन तिथं अवेलेबल आहे आणि ज्याला की पासवर्ड वगैरे काहीच नाही आहे, आणि आपल्याला सहज असं वाटू शकतं की अरे वा, फ्रीमध्ये आपल्याला वायफाय वापरायला मिळतंय. तर प्रत्यक्षात अशा वायफायला आपण कनेक्ट केलं पाहिजे का, काय वाटतं तुम्हाला? नाही करायला पाहिजे. का बरं? काय प्रॉब्लेम होऊ शकतो? आपला फोन हॅक होऊ शकतो. ओके, व्हेरी गुड. तर अशा ठिकाणी आपण ते अशा प्रकारचे हॉटस्पॉट जर असतील तर ते आपण टाळले पाहिजे, कारण की आपल्या मोबाईलमधील महत्त्वाची माहिती, जसं तुम्ही सांगितलं हॅक करणं, त्याचं नाव आहे की त्याला माहिती हॅक करणं किंवा व्हायरस त्याच्यामध्ये येऊ शकतात किंवा आणखीन काही वेगळा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे फसवे किंवा खोटे किंवा फ्रीमध्ये अवेलेबल असणारे पब्लिक प्लेसमधले वायफाय आपण टाळले पाहिजे, वायफाय किंवा हॉटस्पॉट. सर हॅक म्हणजे हॅकिंग म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की न कळत दुसऱ्याच्या कम्प्युटर मधली माहिती काढणं की त्या व्यक्तीला माहिती न होऊ देता त्याच्या न कळत त्या कम्प्युटर मधली माहिती ऍक्सेस करणं, याला हॅकिंग आपण म्हणतो. ऍक्च्युली हॅकिंग तसं पाहिलं तर खूप मोठा विषय, मी थोडक्यात तुम्हाला एका वाक्यात सांगितलं ते. पण हॅकर्स असतात त्याच्यामध्ये व्हाईट हॅट हॅकर आणि ब्लॅक हॅट हॅकर्स असे 2 प्रकार आहेत. आणि हॅकिंग जर तुम्हाला येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही करिअर तुमचं होऊ शकतं. म्हणजे अर्थात एक तर करिअर होऊ शकतं किंवा तुम्ही काय करू शकता म्हणजे चुकीचे कामं पण त्यातून करू शकता. ओके. तर तुम्ही कोणत्या साईडने असायला पाहिजे हा जास्तचा प्रश्न आहे. पण हॅकिंग जर तुम्हाला करता येत असेल तर तुम्हाला चांगला जॉबही मिळू शकतो किंवा तुम्ही दुसऱ्यांचं नुकसानही त्याच्यातून करू शकता. ठीक आहे. सध्या मी एवढंच सांगतो. आपण पुढच्या म्हणजे हे पुस्तक आपलं एकदा कम्प्लीट झालं की तुमचे काही प्रश्न असतील की ठराविक या विषयावरती सर डिटेल माहिती द्या,
तर मी ते त्याची डिटेल माहिती प्रिपेअर करून तुमच्यासोबत शेअर करेल, म्हणजे तुम्हाला ते डिटेल माहिती होईल. त्यानंतर फाईल शेअरिंग बंद करा. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण अशा पब्लिक ठिकाणी आपल्या फाईल शेअरिंग चालू असतं आणि मग आपल्या न कळत आपल्या फाईल्स कोणी त्या ठिकाणी त्याला प्रॉब्लेम करू शकतो किंवा ते ॲक्सेस करू शकतात. ओके, तर हे मी 1-2 टिप्स तुम्हाला सांगितले, बाकी तुम्ही त्या ठिकाणी वाचा. त्यानंतर नेटवर्क आर्किटेक्चर तुम्हाला इथे दिलेलं आहे. पुढचा जो टॉपिक आहे पेज नंबर 190, त्याला नेटवर्क आर्किटेक्चर असं टॉपिकचं नाव आहे. आणि नेटवर्क आर्किटेक्चर म्हणजे काय? आर्किटेक्चर जसं तुम्हाला माहिती असेल, घर बांधकाम करताना घराचं बांधकाम कसं केलेलं आहे, हॉल कुठे किंवा कॉलम कुठे आहे, तसंच मग नेटवर्क आर्किटेक्चर सुद्धा असतं की ज्याच्यामध्ये ते नेटवर्क कशा पद्धतीने किंवा त्या नेटवर्क मधले कम्प्युटर्स एकमेकांना कशा पद्धतीने जोडले गेलेत त्याला आपण नेटवर्क आर्किटेक्चर म्हणतो, किंवा त्यालाच दुसऱ्या शब्दांमध्ये आपण टोपोलॉजी सुद्धा म्हणतो. ओके, नेटवर्क आर्किटेक्चर किंवा टोपोलॉजी. आणि ह्या टोपोलॉजीचे काही प्रकार इथे तुम्हाला दिसत आहेत. आता ते समजून सांगण्यासाठी एक मिनिट, मी इथे टोपोलॉजीज टाईप करतो म्हणजे पटकन येईल. नेटवर्क टोपोलॉजी. आता इथे तुम्हाला काही प्रकारचे नेटवर्क्स दिसतात. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही माईक ऑन करून विचारू शकता. म्हणजे तुम्ही हँड रेज केला तर मला तेवढं लक्षात येणार नाही. ठीक आहे, हे प्रश्न आहेत का कोणाचे? सर व्हायरस म्हणजे? व्हायरस म्हणजे असे सॉफ्टवेअर असतात की जे व्हायरस म्हणजे असे सॉफ्टवेअर्स की जे आपल्या न कळत, म्हणजे काही सॉफ्टवेअर्स असतात की जे आपल्याला उपयोगाचे असतात आणि आपण स्वतः आपल्या कम्प्युटरमध्ये ते इन्स्टॉल करतो. पण काही जे सॉफ्टवेअर्स आहे ते असे सॉफ्टवेअर्स असतात की ते आपल्या न कळत आपण इन्स्टॉल नाही करत तरी सुद्धा एखादी फाईल सोबत किंवा पेनड्राईव्हच्या माध्यमातून आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल होतात आपोआप आणि आपल्या कम्प्युटरला स्लो करतात किंवा आपल्या कम्प्युटरमधली माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचे ते सॉफ्टवेअर्स असतात ऍक्च्युली. ठीक आहे, ओके. हो. ओके. तर आपण टोपोलॉजी इथे बघत होतो आणि टोपोलॉजी जसं इथे तुम्हाला दिसतंय की कम्प्युटर्स एकमेकांना कशा पद्धतीने जोडलेले आहेत त्याला आपण टोपोलॉजी असं म्हणतो. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे बस नेटवर्क आहे, इथे तुम्हाला दिसतंय की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक सिंगल लाईन असते, मेन लाईन ज्याला आपण म्हणू, आणि त्या मेन लाईन पासून जिथे पण कनेक्शन पाहिजे त्या ठिकाणी एक वेगळी लाईन दिल्या जाते आणि तिथे ते कनेक्शन असतं. तर हे बस लाईनचा प्रकार आपण याला म्हणतो. आता याच्यामध्ये काय होतं की समजा एखादा नोड जर खराब झाला किंवा बंद पडला तर बाकीचे नोड चालू राहतात कारण की मेन लाईनला ते कनेक्ट आहे. ओके, पण समजा मेन लाईनला जर काही प्रॉब्लेम आला तर मग जिथं प्रॉब्लेम आला असेल त्याच्या पुढचे सगळे बंद पडून जातील. ओके, प्रत्येकाचे जे त्याचे फायदे तोटे आहेत. तर इथे बस नेटवर्क आपण बघितलं. त्यानंतर रिंग नेटवर्क आहे. रिंग नेटवर्कमध्ये अशा प्रकारे कम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात. तर इथे याचा प्रॉब्लेम असा आहे की एक कम्प्युटरमधून दुसऱ्या कम्प्युटरला जेव्हा आपण माहिती पाठवतो, सपोज या कम्प्युटरमधून आपल्याला माहिती इथपर्यंत पाठवायची आहे तर ती पहिले याच्याकडे जाईल, मग याच्याकडे जाईल आणि मग तिथपर्यंत जाईल. म्हणजे एक तर वेळ पण जास्त लागतो आणि डेटाची सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो की याला पाठवायचं पण यांच्याकडे ती माहिती जाईल तर त्यांना पण ती बघता येऊ शकते. तर तो पण सिक्युरिटीचा पण एक प्रश्न याच्यामध्ये असतो. आणि एकच मिनिट हा.
तर मी तुम्हाला आता जे सांगितलं रिंग बद्दल मी तुम्हाला माहिती दिली. त्यानंतर आहे स्टार नेटवर्क. स्टार नेटवर्क हे अशा प्रकारचं असतं की ज्याच्यामध्ये सेंटरला एक मेन कम्प्युटर असेल आणि त्या कम्प्युटरच्या माध्यमातून एकमेकांना सगळे कनेक्ट होतात. म्हणजे इथून जर इथपर्यंत माहिती पाठवायची आहे तर पहिले मेन कम्प्युटरला जाईल आणि मग तिथून त्याच्यापर्यंत जाईल. तर याच्यामध्ये पण जसं प्रॉब्लेम आणि फायदे दोन्ही पण आहे की मधलं जर कम्प्युटर बंद पडलं काही कारणामुळे तर सगळेच बंद पडतील, किंवा मग इथून इथपर्यंत माहिती पाठवण्यासाठी त्याला प्रवास तेवढा करावा लागेल. ओके. त्याच्यानंतर आहे ट्री नेटवर्क. ट्री नेटवर्कमध्ये पण अशा प्रकारे जे मेन कम्प्युटर आहे किंवा मेन लाईन आहे त्याच्यापासून इकडे इकडे दोन्ही बाजूला आणि मग त्याच्या पुढे परत वेगवेगळ्या प्रकारे ते जोडल्या जाऊ शकतात. याच्यामध्ये पण प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की समजा इथून इथपर्यंत माहिती पाठवायची आहे तर इथून याला पहिले जाईल आणि मध्येच समजा हा बंद असेल, समजा सपोज हा जर बंद पडला तर त्याच्या पुढे जेवढे पण कनेक्शन्स तिथे आहेत ते सगळे बंद पडतील. ओके. तर अशा पद्धतीने ट्री नेटवर्क सुद्धा वापरलं जातं. आता हे मी एकदम थोडक्यात तुम्हाला सांगतोय. डिटेल अभ्यास करताना ते खूप वेगळ्या पद्धतीने असतं. त्याच्यामध्ये IP ॲड्रेसेस असतात किंवा मग ते कनेक्शनचे राउटर्स काय हे सगळं ते माहिती असायला पाहिजे. पण आपण जस्ट एक सोप्या भाषेत हे समजून घ्यायचा प्रयत्न इथे करतोय. ट्री नेटवर्कच्या नंतर मेश नेटवर्क आहे. मेश नेटवर्क हे अशा प्रकारचं आहे की ज्याच्यामध्ये काही कम्प्युटर्स डायरेक्टली एकमेकांना जोडलेले आहेत, काही कम्प्युटर्स एकमेकांच्या माध्यमातून, म्हणजे रिंग पण इथे आपल्याला दिसतंय आणि डायरेक्ट ट्रीचं सारखं पण इथे आपल्याला दिसतंय. त्याला पण मेश. मेश म्हणजे ज्याला म्हणता येईल की डायरेक्टली इकडून तिकडे जाळ्यासारखं म्हणता येईल आपल्याला, गुंतागुंतीसारखं ते नेटवर्क असतं, मेश नेटवर्क. जसं ज्याला कम्प्युटर सपोज हे इथून वाटलं की याला डायरेक्ट जोडायचं, जोडून दिलं. हे वाटलं की इकडून इकडे जागा पुरते, कसं ज्या पद्धतीने अवेलेबल असेल तसं ते काही विशेष विचार न करता कम्प्युटर्स कनेक्ट करून दिला, आपण त्याला मेश नेटवर्क असं म्हणतो. ओके. त्यानंतर याच्यामध्ये पुस्तकात तुम्हाला 1 2 3 4 5 हे 5 दिलेले आहेत. पण अजून एक जे इथे तुम्हाला दिसतंय ते फुल्ली कनेक्टेड. म्हणजे काय, तर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कम्प्युटर प्रत्येक दुसऱ्या कम्प्युटरला डायरेक्ट जोडलेला असतो. जसं हे कम्प्युटर इथे पण जोडलंय, ते प्रत्येक दुसऱ्या कम्प्युटरला डायरेक्टली कनेक्टेड आहे. त्याला आपण फुल्ली कनेक्टेड असं म्हणतो. आणि अजून एक जे इथे ऑनलाईन आपल्याला दिसतंय ते लाईन, म्हणजे एकाच लाईनमध्ये सगळे कम्प्युटर्स किंवा सगळे नोड्स म्हणता येईल आपल्याला ते जोडलेले आहेत. म्हणजे कोणतं जरी एक बंद पडलं तर ती चेन तिथेच तुटून जाते किंवा त्याच्या पुढचं कनेक्शन जे आहे ते सगळं संपून जातं. हे जवळपास रिंग सारखंच आहे, पण फक्त शेवटचं जे आहे त्याला पहिल्याला कनेक्ट नाही करता येत. ठीक आहे, असं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला स्ट्रॅटेजीज दिलेल्या आहेत. स्ट्रॅटेजीजमध्ये क्लायंट सर्व्हर एक स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली आहे. स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तर प्रत्येक नेटवर्ककडे एक स्ट्रॅटेजी किंवा माहिती आणि माहितीच्या स्त्रोतांचा समन्वयन करण्याचा विशिष्ट मार्ग असतो. सर्वात जास्त प्रचलित नेटवर्क स्ट्रॅटेजीज मधील 2 स्ट्रॅटेजीज म्हणजे क्लायंट सर्व्हर आणि पीअर टू पीअर. म्हणजे कम्प्युटर नेटवर्कमध्ये आपण घेतल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये माहितीची देवाणघेवाण कशा पद्धतीने होईल यासाठी आपल्याला काही स्ट्रॅटेजीज दिलेल्या आहेत. त्याच्यातलं पहिलं क्लायंट सर्व्हर. क्लायंट सर्व्हर जसं तुम्हाला ते पुस्तकात पण दिसतंय चित्रामध्ये 191 पेजवरती, इथे तुम्हाला सर्च करून दाखवतो ज्यांच्याकडे बुक नसेल. क्लायंट सर्व्हर. सर्व्हर स्ट्रॅटेजी किंवा स्ट्रक्चर पण आपण त्याला म्हणू शकतो. तर याच्यामध्ये काय की एक महत्वाचं सर्व्हर असतं आणि बाकी सगळे क्लायंट्स असतात, म्हणजे यांना जी काही माहिती लागते ते इथून घेत असतात. ओके. आणि दुसरं आहे P2P किंवा त्याला आपण पीअर टू पीअर नेटवर्क असं म्हणतो. ते पण कशा पद्धतीचं आहे मी ते तुम्हाला दाखवतो. पीअर टू पीअर नेटवर्क. याच्यामध्ये ज्या 2 कम्प्युटर्स असतील तर ते डायरेक्टली कनेक्ट असतात. ओके. जसं आता हे इथे डायरेक्ट कनेक्शन यांच्यामध्ये आहे. प्रत्येक जे डिव्हाइस जोडलेले ते डायरेक्ट कनेक्ट केलेलं आहे. 2 कम्प्युटरमध्ये डायरेक्ट कनेक्शन तिथे असतं. तर जेव्हा डायरेक्ट कनेक्शन असेल, जवळजवळ कम्प्युटर असतील, त्याला आपण पीअर टू पीअर नेटवर्क म्हणतो. ओके. तर हे काही प्रकार आहेत आणि काही स्ट्रॅटेजीज आपण बघितल्या नेटवर्कच्या.
त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिलेलं आहे संस्थात्मक नेटवर्क किंवा ऑर्गनायझेशनल नेटवर्क त्याला आपण म्हणू शकतो. तर हे पण एखादा नेटवर्क, एखाद्या संस्थेमध्ये जेव्हा आपण नेटवर्क तयार करतो तर त्याला आपण ऑर्गनायझेशनल नेटवर्क असं म्हणू शकतो. म्हणजेच एखाद्या कॉलेजमध्ये ते असू शकतं, तिथलं पण सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन जे असेल त्या पद्धतीने कसं ते डिझाईन करायचं आहे त्याच्यानुसार त्या सगळ्या गोष्टी त्यातल्या ठरत असतात. ओके. त्यानंतर इथे तुम्हाला इंटरनेट तंत्रज्ञान, नेटवर्क सुरक्षा आणि पुढच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आजचा वेळ झालाय आपला आणि त्याच्यानंतर शेवटचं चॅप्टर राहील पुढे. ओके, ॲक्च्युली हेच लास्ट चॅप्टर आहे. ठीक आहे. तर उद्या हे बुक आपलं कम्प्लीट होऊन जाईल. त्यानंतर आपण पुढचे जे टॉपिक्स आहेत ते डिसाईड करून पुढचे सेशन्स किंवा लेक्चर्स जे आहेत ते आपण कंटिन्यू करू. आजच्या याच्यामध्ये कोणाचे काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊ. येस, कोणाचे काही प्रश्न आहेत आजच्या याच्यात? समजलं की नाही माझा प्रश्न आहे. मग तुमच्याकडे काही नसतील तर मी विचारतो. आज जे काही आपण इथे बघितलं ते समजलं? येस, एक तर समजलं असेल किंवा नसेल समजलं. ठीक आहे, तर तुम्ही पुस्तकामध्ये पण ते वाचा आणि काही डाऊट्स असतील, तुम्ही नवीन जरी असला तरी तुम्ही सांगू शकता. समजलं की नाही ते तर तुम्हाला लक्षात आलं असेल ना. किंवा आधीचे पण जे सेशन्स आहेत ऑनलाईन ते यूट्यूबवरती चेक करा आणि जिथे पण काही नाही समजलं तर ते विचारून घ्या. ओके. अच्छा, थोडंसं समजलं. ओके सर, मंडेला सुट्टी आहे का? नाही, मंडेला सुट्टी नाही आहे. ठीक आहे. ओके, चालेल. थँक्यू. बाय बाय.